आणि प्रतीक शिंदे जे रील्सवर बोलतात ते खरंच आहे का? आपलं कुठनं डोक्यात आलं की बाबा सुकूनची शाखा घ्यावं आपण, हे चालेल का नाही? असं खरंच बाबा त्यांची शाखा घेतल्यावर माणूस प्रॉफिटमध्ये येत आहे का लॉसमध्ये येत आहे? तुम्हाला दादा शाखा कितीला बसली आहे? प्रतीक दादाशी कॉन्टॅक्ट असते का नाही? हे गाईज, वेलकम टू न्यू ब्लॉग. परत एकदा स्वागत आहे आपल्या एक छोट्याशा ब्लॉगमध्ये. आजचा ब्लॉग एक तुमच्यासाठी खास असणार आहे, कारण इंस्टाग्रामवर जे ट्रेंडिंग आहे, ट्रिपल एक्का ज्यांना ओळखलं जातं, प्रतीक शिंदे, त्यांची सोलापुरातील 46वी शाखाकडे आपण आलेला आहे. आणि आपण त्या शाखेबद्दल थोडी माहिती घेणार आहे की बाबा प्रतीक शिंदे जे रील्सवर एवढे त्यांचे फॉलोअर्स आहेत, तिन्ही लोकांना एवढं सांगतात, खरंच बाबा त्यांची शाखा घेतल्यावर माणूस प्रॉफिटमध्ये येत आहे का लॉसमध्ये येत आहे? आणि आता आपण सध्या प्रतीक शिंदेच्या सोलापुरातील 46व्या नंबरच्या शाखेला आला आहे, ज्याचं एक 15 दिवसाखाली, एक महिन्याखाली ओपनिंग झालं होतं. आता आपण त्या ओनरशी थोडं बोलणार आहे की बाबा शाखा कितीला भेटली त्यांना, आणि शाखेमध्ये तुम्हाला काय काय भेटलं, तुम्ही शाखा घेतल्यावर तुम्हाला प्रॉफिट झालं का लॉस झालं, आपण ते बी त्यांच्याशी विचारणार आहे. आणि प्रतीक शिंदे जे रील्सवर बोलतात ते खरंच आहे का, हे आपण ते स्वतः ओनरशी जाणून घेणार आहे. आणि सुकून चहाची थोडी क्वालिटी बघणार आहे आणि सुकून चहाबद्दल थोडी माहिती घेणार आहे. आणि खरंच सुकून चहा घेतल्यावर माणूस प्रॉफिटमध्ये येत आहे का लॉसमध्ये जात आहे ते आपण बघणार आहे. तर तुम्हाला याची सगळी माहिती मिळणार आहे, तर त्यासाठी तुम्ही व्हिडिओच्या शेवटपर्यंत राहा. तर मित्रांनो, आपण सुकून चहामध्ये आलेलं आहे. तुम्ही बघू शकता, सुकून चहाचं दुकान आहे, 46वी शाखा. कॅमेरामॅनला थोडं इच्छा आहे की इथं दाखवा. आता सुकून चहाचे आहे, त्यामध्ये तुम्ही बघत असेल इथं लोगो वगैरे आहे. सुकून चहाचं पूर्ण आतलं हे आहे, फक्त दिसणं आहे का त्याची क्वालिटी पण आहे, आपण ते चेक करणार आहे. तर आपल्यासोबत सुकून चहाचे मालक आहेत, आपण त्यांना बी विचारणार आहे की बाबा सुकून चहा घेऊन, चहा ब्रँच घेऊन तुम्हाला कसं वाटलं आहे. तर चला आपण सुकून चहाच्या ओनरशी थोडं बोलू, आणि खरंच सुकून चहाचा व्यवसाय चांगला आहे का नाही, त्यांना घेऊन कसं वाटायला आपण त्यांच्याशी चर्चा करू. आता आपल्यासोबत आहेत सुकून चहा शाखा नंबर 46चे ओनर. आता आपण त्यांना विचारणार आहे की बाबा शाखेबद्दल थोडी माहिती घेऊ आणि त्यांची शाखा कसं चालू आहे ते थोडं विचारू. दादा, नाव आहे तुमचं? आशिष राठोड. आशिष राठोड. तुमची शाखा नंबर 46. हा, 46. तर दादा, तुम्हाला कुठनं विचार आलं की बाबा आपण सुकूनची चहाची शाखा घ्यावं? कारण सोलापुरात तुम्ही पहिल्यांदाच, म्हणजे सोलापुरात तुम्ही फर्स्ट आहे जी सुकूनची शाखा घेतला. तुम्हाला कुठनं डोक्यात आलं की बाबा सुकूनची शाखा घ्यावं आपण, हे चालेल का नाही? असं का वाटलं तुम्हाला सुकूनची शाखा घ्या म्हणून? सोलापूरमध्ये पहिले तर शाखा वगैरे कुठलं नव्हते चांगल्या क्वालिटीचे चहा वगैरे. मग आपण एक विचार केला डोक्यात, एखादी काय तर वेगळं घ्यायचं सोलापूरमध्ये. मग इंस्टाग्राम वगैरे बघायचं आपण, प्रतीक शिंदे, प्रतीक दादा, त्यांचं रील वगैरे बघितलं थोडं. मग थोडं चांगलं वाटलं त्यांचं मार्केटिंग वगैरे. मग डोक्यात विचार आला शाखा घ्यायचं. मग घेतलं आपण शाखा वगैरे. तुम्हाला दादा शाखा कितीला बसली आहे? शाखाचं आपलं 2,60,000 आहे. म्हणजे 2,60,000 मध्ये तुम्हाला त्यांनी काय काय म्हणजे दिलं तुम्हाला 2,60,000 मध्ये बाबा? की 2,60,000 मध्ये आपल्याला पूर्ण सेटअप वगैरे भेटायला. पूर्ण सेटअप. हां, सेटअपमध्ये काउंटर, गॅस शेगडी, साईडचे बॅनर वगैरे, बोर्ड, सगळं लाइटिंग वगैरे, 10 खुर्च्या, 2 टेबल वगैरे सगळं भेटलं आपल्याला सेट. म्हणजे 2,60,000 म्हणजे काउंटरच बघायला गेली तर लय महाग आहेत. आणि तुम्हाला मिनिमम 1.5 लाखाचं सामानच दिले तुमच्या शाखेसाठी. 1.5-2 लाख. ही खूप मोठी गोष्ट आहे की एका युवा उद्योजक त्याच्या स्वतःचा बिझनेस वाढवण्यासाठी तिने स्वतः सगळं काय देत आहे, ही खूप मोठी. मग दादा, तुम्हाला आता शाखेबद्दल, आता तुमची शाखा कसं चालली आहे? शाखा चालू आहे आता, 1 महिना झाला शाखेला चालवून. हां, चांगली चालू आहे, काय अडचण नाही. चांगलं प्रॉफिट वगैरे, पैसे वगैरे राहते शिल्लक, काय अडचण नाही, होते. तुम्हाला वाटलं होतं की बाबा आपली शाखा चालेल एवढ्या चांगल्या प्रमाणे? तुमच्या विचारपेक्षा जास्त चांगलं चालू आहे का ओके मोके चालू आहे? नाही, चालू आहे थोडं चांगलं ते विचार वगैरे. प्रत्येक दादाशी कॉन्टॅक्ट असते का नाही? हा, असते की कॉल वगैरे लावते, विचारते किती काय चाललंय, दूध वगैरे चांगलं चालू असते म्हणतोय. म्हणजे तुम्ही काय, म्हणजे काय सांगाल की बाबा ज्यांना बिझनेस करायचा असतं पण डेअरिंग करत नाही, तुम्ही डेअरिंग केलं, 2,60,000 ही छोटी अमाऊंट नाही. तुम्हाला माहीत नव्हतं की आपला बिझनेस चालेल का नाही, तुम्हाला काही नॉलेज नव्हतं, तरी पण तुम्ही 2,60,000 इन्व्हेस्ट करून डेअरिंग केलं. आज त्या डेअरिंगचं फळ तुम्हाला भेटत आहे. काय सांगाल तुम्ही लोकांना की जे डेअरिंग करत नाहीत? म्हणजे आता आपलं वय वगैरे जास्त नाही, आता 20 वय आहे आपलं. काय तर बिझनेस करायचा विचार होता आपलं. मग आपण थोडं वेगळं काय तर रील्स तुम्हाला मदत केली इंस्टाग्राम? हा, इंस्टाग्रामने मदत केलं थोडक्यात. तर मित्रांनो, थोडक्यात सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की रील्स हे चांगल्यासाठी बी आहे. आजकाल पोरं फक्त रील्सवर फक्त व्हिडिओ बनवतात आणि सोडतात, आणि रील्समुळं त्यांचं स्वतःचं स्टार्टअप चालू केलं. तर 2,60,000 रुपये इन्व्हेस्ट केलेस. त्यांचं म्हणणं असं आहे की तिने एका महिन्यात
चांगल्या प्रकारे त्या गोष्टीत प्रॉफिटमध्ये आहे. आणि जे प्रतीक शिंदे आहेत सुकून चहाचे सर्वेसर्वा, त्यांनी देखील त्यांना रोज कॉन्टॅक्ट करून त्यांची म्हणजे एक तात्पर्य बोलायचं हेच की बिझनेस करणं हे इझी नाही, पण बिझनेस केल्यावर कोणासोबत तोड नाही. आणि हे दादांचं म्हणणं असं आहे की त्यांचा बिझनेस एकदम चालूच. आणि सांगायचं म्हणजे एकच की आजपर्यंत मी खूप शाखेवाले बघितले, शाखेमध्ये त्यांनी फक्त बोर्ड देतात, दुसरं काय, कारण आम्हाला अनुभव आहे, मी त्या गोष्टी बघितल्यात. पण प्रतीक दादांनी त्यांना शाखेसोबत काउंटर, 2 काउंटर, आतलं पूर्ण डेकोरेशन, बॅनर, ग्लास, कप, पंखा, टेबल, खुर्चीपासून ते हे केटलीपर्यंत सगळं दिलेत. मिनिमम आपण एका हिशोब लावलं तर कमीत कमी 1.5 लाखांचं हे सगळं सेटअप आहे त्यांचं. म्हणजे 2,60,000 रुपये म्हणजे त्यांनी 1.5 लाखाचं ह्यांच्यासाठीच केले. तर ही खूप मोठी गोष्ट आहे. त्यासाठी मित्रांनो एक सांगायचा, एक व्हिडिओ बनवण्याचा मुद्दा असा होता की बिझनेस करा, चहाचा आहे म्हणून त्यांनी लाजले नाहीत. सुकूनच्या सोलापुरात आज त्या ह्यांच्यामुळं 3 जण शाखा घेतलेत, कारण ह्यांचा चांगलं चालू आहे बाबा. ह्यांची ओपनिंग पण चांगल्या प्रकारे झाली होती, रील्स पण खूप व्हायरल झाले होते. आम्ही बी एकदा सुकून चहा प्यावा म्हणून आम्हाला तर माहीत नव्हतं सुकून चहा कशी आहे. आम्ही पिल्यावर आम्हालाही बाबा चांगलं वाटलं की बाबा हां सुकून चहा काय तर युनिक आहे लोकांपेक्षा. जे लोक चहापत्ती वापरतात त्यांनी चहापत्ती वापरत नाही, मसाला वापरतात, त्यामुळे ते थोडं युनिक वाटतं चहा. तर मित्रांनो सांगण्याचं तात्पर्य एकच होतं की बिझनेसला स्टार्टअप द्या, बिझनेस स्टार्ट करा आणि छोटं का होईना बिझनेस करा. चहाचा आहे म्हणून त्यांनी लाजले ना, आता चहावरच त्यांनी एवढं मोठं तयार केलं तुम्हाला तर माहीत आहे. आणि ते प्रतीक शिंदे बी चहाच्या नावानेच आज कुठे गेलं आहे. तर सांगण्याचं तात्पर्य एकच होतं की मित्रांनो बिझनेस करा,